नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो काल आपण लेट आलो जरा, त्यामुळे काही जास्त दाखवायला जसं भेटलं नाही, ब्लॉग एंड पण नाही केला. सो आता सकाळ झाले, सगळं आवरून वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली. आता सगळं आपण दाखवू. इथे बघा आंबे फाडायला घेतलं होतं आम्ही, आहेत का बघू दे. हे बघा इकडची घरं. आम्ही आंबे पाडतोय. बघा घर बघा इकडची कशी. त्या विटांना चिरा बोलतात. चिरा, सच युनिक नेम, चिरा. 11-12 सन 2011-12. थांबा जरा आंबा वगैरे पाडून दे जाऊ, मग दाखवतो तुम्हाला सगळं. बघतोय वाट मी अजून बी देखी भाव तरी, कोरला नाव तुझं काळ जावरी, मी चाकर मानी तू माझी कोकण परी, कोरला नाव तुझं काळ जावरी. चला आम्ही जातो. अरे एक तरी परल गे रे. हा या आता बाय. आमचा मेकअप चालू आहे. नुसता कुठं नुसता आता अख्खा दिवस वैताग. आंबे पाडायचे. वीर कशा आतमध्ये मासे बघा. मासे वीर आहे. इकडे झाड आहेत. तो दिसणार नाही. समाजाला एक चांगला असा व्ह्यू दिसलेला आहे तो, बट इथे मध्ये झाड आहेत ना, त्याच्यामुळे दिसत नाही. हे बघा इकडं म्हणजे काहीतरी कोळंबी प्रकार काहीतरी असं आहे. कोळंबी प्रकार काहीतरी आहे. ठीक आहे जाऊ दे, अजून पुढे जा. मी बघा ते बघू आपण. चला आंबे आणि काजू आपण आमचे झाले नाही. आता चिंच पाडायचा विचार चाललाय. नको चल. नको रडायचं नाही, रडायचं नाही. बाय 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 बाय. या मंदिरात कार्यक्रम होता. आता आपण इथून गावावरून निघलोय आणि आता मालवणला जायचंय पहिलं. सो आता इथून मालवणला जाऊ, मग तिकडे गेलं भेटू. गावाचा रोड. कुठल्या अंगाला? वरच्या अंगाला. आणि किती वर्षानंतर राहते गावाला? 4 वर्षानंतर. काय आता थोडी मालवणी शिकायची आपल्याला, तो आपण मालवणी भाषा ब्लॉग बनवू. काय बोलू आता? मालवणी शिकायची. हा आता खय जायचं? ना 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 मालवणी 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 भाषा. आता आपण कुठे जायचं? आता आपण मंदिरात जाऊ. आता आपलं आमरातूनच करतो का? इथं दत्त मंदिर आहे. एक मंदिराचे अक्षराचे चांगले घराचे वगैरे. एक चीर म्हणजे इव्हेंट असते त्याला चीर. इथं काय हे बघा, इथं पण एक मंदिर आहे.
टाक आतमध्ये. हे बघा हे बघा हे बघा हे बघा बाबू हे बघा हे बघा. नको नको त्याला पण ब्लॉग करायचे. हे बघा मंदिर आहे इथं. हाय घरी आला तर हे बघा रात्री जे होतं ना ते इथे रात्री आलं मंदिरामध्ये. हे बघा हे होतं रात्री तिथं. कसलं आहे? वारुळ आहे वारुळ. सो इथे आता आतमध्ये हे वारुळ आहे बघा. म्हणजे पूर्ण मोठासा वारुळ आहे. हा इथे आता दुसरा मंदिर आहे बघा. रामेश्वर मंदिर. इथं वीर आहे वीर. काय कोण जाएगा अंदर? थांब. आई शपथ पाणी बघ किती क्लिअर आहे. जाऊ व्हिडिओ कर. जाऊ की नाही गावाची मालकीन. गावाची मालकीन गावाची मालकीन. परत 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 व्हिडिओ आले आले की हलवा त्याला. पाण्याचा घडा भरलाय जसा आपल्या पापाचा भरलाय. पाणी बघा किती क्लिअर आहे. रामेश्वर मंदिर आहे तर रवळनाथ म्हणजे देव आहेत त्यांचं मंदिर आहे. ते जाळे घेतलं. सो आता गाडीत जायचे आणि मग तिथून मालवणसाठी निघायचे. पण CNG पहिल्यांदा बघायची. CNG गाडीत संपलेली आहे. पेट्रोल आहे पण. होते की या तळ्याचा एक रहस्य आहे. काय रहस्य आहे नाही सांगा ना. लास्ट आहे. ओके ओके. त्या तळ्याचा रहस्य असं आहे की तिथे मोठी मोठी पोहणारी माणसं पण बुडतात. आपण तर एक्सपिरियन्स घेतला नाही. एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणजे आलोय तसं जाऊ दे घरी. आम्ही ऑक्सिजन लावू आणि मग पाणी स्कुबा डायव्हिंग करू आतमध्ये. आपण इथून आम्हाला जायचं होता गोवा बट बघू CNGचा विषय आहे. हे बघा चिंदर. हा बघा चिंदर. चिंदर. आता इथे आलोय पावनाई देवीचं मंदिर आहे इथं बघा. तर जरा दर्शन वगैरे घेतो. आता आम्ही थांबलो होतो आचऱ्यामध्ये समोसे घ्यायला. म्हणजे आचऱ्याचे फेमस समोसे. म्हणजे अशी वहिनी बोलते आम्हाला नाही माहिती काय. हे घ्या आचऱ्याचे फेमस समोसे. ते फेमस गोष्ट तुम्हाला दाखवते बघा. चपटी. काय पण विचार करू नका. सोडा विचार करून. हे बघा काय
बारीक पोराचं औषध येतो काय हे बघा औषध आहे काय दारून बिरू नाही मी साधं सगळं बघा माल आता तर मी माल पण घातले का आता माल पण ड्राय पावडर आहे हे काय टेंबऱ्याला घेतो आता मी माल पण घातले हे शाळेत चाल ना टँगो पेत आहे त्याला पिऊन आता चढा थोडा आला मग आता मी धिंगाणा घालतो डायरेक्ट अंडी मांडी फोडतो सगळी तर गाईस आता मी समोसा खाते तुम्हाला खायचं असेल तर या इकडं ना गाईस मी केस पण कापले फक्त केसांची माझ्या मा बहीण करून टाकले आणि पण ठीक आहे आपल्या इकडे आल्यावर परत एकदा आपण कापू काय आपल्याकडे पैसा आहे कुठेतरी कमवायला जाऊ चटण्या पण नाही सोडत 4 वर्षातून गावाला आले ना म्हणून जरा चटण्या पेटण्या सगळं पेऊन घ्या बघतोय वाट मी अजून भी देखी भाव तरी कोरला नाव तुझं काळजावरी मी चाकर मानी तू माझी कोकण परी मागत माझा सेल आम्ही इन्कम सर्च चालू केलं सेल लागले मागे आमच्याकडे चड्ड्यांचा सेल लागला आहे मागे चला आता तर थांबलो इथे CNG भरायला पेट्रोल आहे गाडीत पण CNG काहीच नाही सो इथं थांबलोय ना आता ड्रायव्हर मला बनवलाय तो जास्त काय मी क्लिप घेत नाही हे बघा CNG वगैरे भरतो आणि मग भेटतो तुम्हाला हा इथे बंदर आहे आय थिंक हां आम्ही जाणार होतो मालवणला बट विषय असा झाला की आमच्याकडे CNG कमी येते त्यामुळे आम्ही मालवण न जाता देवबागला आलो आहे तर बघू आता इथे आजची वस्ती करून मग उद्या मालवणला जाऊ किंवा आजच निघू काहीतरी करू आपण जसा टाईम होईल तसा निघू आपण साईडचं रोड बाग इथे छोटे तुम्ही मजा घ्या हे सगळे मासेमारीवाल्यांची तसं आम्ही गेलो होतो जरा रॉंग लोकेशनमध्ये बीचवर आलेलं आहे पाणी बघा पाणी चेक करत अरे आता व्ह्यू जो आहे तो बघा दाखवतोय मी तुम्हाला कसा एकदम असा भन्नाट व्ह्यू आहे बघा वरती पवन चक्क्या इकडनं वर चढायला पण रोड आहे आणि हा समोर समुद्र आहे पाणी जो आहे पाणी कसं क्लिअर आहे एकदम आतमध्ये अजून थोडं आतमध्ये जाऊ आम्ही तेव्हा पाणी वगैरे दाखवू हे वाळू तापले पायला असतात ऊन लागते जाम हे बघा पाणी रामली लाट येते तिथं रामली आलीत ना मोये मोये लाट घाबरली त्याला चला बस झाला इथं जास्त काय आम्ही थांबत नाही कारण इथं पब्लिक वगैरे पण कोण नाही त्यामुळं आम्हाला काय माहित नाही का म्हणजे समुद्र किती खोल आहे का काय असं म्हणजे चौपाटी किती खोल आहे का माहित नाही तर आता दुसऱ्या बीचवर जाऊ कुठला काहीतरी तारामुंबरी म्हणून बीच आहे त्याच्या पलीकडे आहे सो आता तिथे जायचा विचार आहे तर चला निघूया तिथून आपण व्ह्यू बघा सगळी म्हणजे पुरे प्रॉपर झाडाखी रेड झालेत हे बघा
झाडांचा कलर चेंज आहे. वरती खाली लाल आणि वरती ग्रीन. हे बघा आम्ही तिथे याला गेलो होतो कोणत्या ब्रिजला, तारामुंबरीला गेलो, पण तिथे पण सेम कंडिशन, पब्लिक नव्हती आणि बीच पण एवढा का खास नव्हता. सो आता चाललं आहे कुणकेश्वर मंदिरला. तिथं मंदिर पण आहे आणि त्याच्या साईडला लगेच बीच पण. तिथे गेलो होतो, भूक पण लागले जाम, पोटात पाणी कावलं गेलो भेटतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला व्ह्यू चेक करा, व्ह्यू चेक करा. तो मंदिर आहे. हे मंदिर गेलं नाही मोठा आहे मंदिर. शुद्ध सागर. आता आम्ही थांबलो इथे जेवायला. तिथं एक कुणकेश्वर मंदिरात थांबलो. असं नाही की तिथं अशी गाडी वगैरे लावायला जागा नव्हती आणि आम्हाला जेवण करायला पण जागा नव्हती. मग थोडं पुढे आलो आणि इथे जेवण बनलं होतं. ते तुमच्यासाठी नाही आणलंय, त्या दोघांसाठी आहे. आमच्यावरून बांधलं जेवण शिजतो. खाऊ का बा आम्ही फ्रीज पण आणला इथं. फ्रीज पण आणला आम्ही इथं डायरेक्ट. नवीन डिश आम्ही ट्राय केले, कच्ची मॅगी विथ कांदा. सो जरा खातोय. शेट पण उठलाय आपला झोपून. चला खातोय आता. तरी घाबरावा माणसाने पण, देवाची पण भीतीने कोकणा झालंय. तर मंडळी आजच्या तरी आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता चाललं आपण कुणकेश्वर मंदिरात. मगाशी गेलो नव्हतो, आता जेवण वगैरे चालू आहे. आता फायनल आपण इथे कुणकेश्वर मंदिरला पोहोचलेले. हे बघा मंदिर. बघू इकडे, बघू बघू बघू. हो मंदिरात आहेत. तुझा फोन आहे का? फोन आहे का तुझा? कोणतरी वारलेल ना तुमचा. फोन करणार होतो, येणार होतो त्या दिवशी, पण कोणतरी वारलेल ना तुमचा बोलते. मग मीच निघलो ना फिरायला. मला त्यांचं जोडलं आलो मी. मंदिर बघा आणि इकडे साईडलाच समुद्र आहे. इथं पण विहीर आहे एक. विहीरचं स्ट्रक्चर बघा कसं आतमध्ये पाणी. तिकडे पण त्याचे. इकडे मंदिर. इथे आय थिंक गार्डन सारखं काहीतरी. चला फोटो काढतो थोड्याफार. मंडळी आता आलो आम्ही वहिनीच्या मामाच्या गावाला. मामा बघतोय, मामा बघतोय. मामा आपली इज्जत. शेट शेट नुसता झोपा काढतोय. आम्हाला गाडीच्या बाहेर उतरतो. मामा दाखवतो तुम्हाला. मामा टायमाचा फटका आहे. इथे घ्या वाचून घ्या तुम्ही काय सगळं टायमिंग इथे लिहिलेलं आहे. जेवणाचे टी व्ही झोपले सगळं टायमिंग. ते कसं वाटतंय? मामा खूप नियमांचा पक्का आणि टायमाचा पण पक्का आहे. थांब ना. गणपती बाप्पा. हे गणपती. चला आता इथं मामाच्या घरून आपण निघलो. आता बघूया दुसरीकडे जायचे. आज जास्त काय फिरलो नाही कारण आम्हाला स्पॉट्सच जे ठरवले ते स्पॉट्स बघा मजाच आली नाही फिरायला. गणपती बाप्पा. हे बाहेर जा खुर्ची कुठं. तर गाईज आता आलो आपण दुसऱ्या मामाच्या घरी. आता काय वहिनीच्या गावाला म्हणजे त्यांचं मामा काका आत्या मावशी सगळं फिरून घेऊ आपण.
कुठून आलाय? कुठे चालला? बूम फिरायला चालला? बूम फिरायला? शेट शेठ आहे ना तू आमचा? हो शेठ आहे तू, माहिती आहे मला. तू फिरायला चालला? आमच्या एकदम नाईनचा पिझ्झा आता त्यांचे बघा तिथं हल्दी कुंकू चालू आहे ना. आम्हाला फक्त 2 लिंबू. काय आहे लय नाईनचं पी. ठीक आहे जाऊ दे, परत भेटू आपण पुढं. मागे रामेश्वर मंदिर आहे पण आता जायला आपल्याकडे टाइम आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम काहीतरी आल्यावर येऊ. आता दुसरीकडे चाललोय. नदी मासे चढता आंबे गुडले ना का माझ्या नारळ फिरवते आधी जिंदगीला 7.5 लागली अजून लागेल. मंडळी आम्ही परत एकदा आलोय आता आचऱ्यामध्ये. सकाळी समोसे खाल्ले होते आणि आता परत एकदा चाललोय आम्ही समोसे खायला. सो चला समोसे दाखवतो तुम्हाला कसे आहेत तिथले. नाही टेस्ट आहे, इज्जत आहे हे बघा. कोण मंडळी आम्हाला समोसे नाही भेटले, त्यांच्याकडे संध्याकाळी समोसे नसतात. आम्ही मिसल पाव खाल्ली, एकच खाल्ली डेमोसाठी. ते पण चांगला नसता, 50 रुपये गेले वाया. जाऊ दे ठीक आहे, चला आता अजून दुसरीकडे जायचं आपल्याला. आम्ही चौघं इथं फिरतोय आणि पोरं जातात. काका आणि पोऱ्या बसलेत गाडीत. त्यांची चौघांची मजा अख्खा दिवस झोपतात गाडीत. आम्ही मरतो बाहेर फिरून. काय रे मजा झाली तुमची? पुढे चालत राहिला तू. तोंड दाबू नको. आमचा भाई कशालाच नाही घाबरत, तो सगळा आहे करतो, कशालाच नाही घाबरत. चला आपला जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलोय दुसऱ्या ठिकाणी आलोय झोपायला. म्हणजे वहिनीसा वगैरे त्याच घरी आहेत, म्हणजे दादाचा मित्र आहे त्याच्या मित्राचं घर आहे. सो तिकडे ते झोपलेत आणि आम्ही इकडे दुसऱ्या घरात आलोय झोपायला. इकडं आलोय. सो आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. उद्या पण आपले ब्लॉग येत म्हणजे लोकांना पण कोकणात आपले सगळे ब्लॉग येतील. सो चला गुड नाईट, झोपतो आता. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काय ब्लॉग तुम्हाला आवडतच असते. सो चला तर गुड नाईट, बाय.